नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धडगाव वनविभागाची धडाकेबाज कारवाई। 30 नग सागासह पिकअप जप्त। नमस्कार, अक्राणी आणि बिलगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने संयुक्त गस्त घालत असताना धडगाव राजबर्डी रस्त्यावर शेलकुई गावाजवळ अवैध सागवान लाकडाची वाहतूक करणारी पिकअप पकडली आहे। या कारवाईत पिकअपसह सुमारे 2,84,536 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अंधाराचा फायदा घेऊन वाहन चालक फरार झाला आहे। दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास राजबर्डी धडगाव डांबरी रस्त्यावर वनविभागाचे पथक गस्त घालत होते। यावेळी महिंद्रा मॅक्स पिकअप गाडी क्रमांक MH04BU4765 ही संशयास्पदरित्या धडगावकडे येत असताना दिसली। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन सोडून जंगलात पलायन केले। परिसरात शोध घेऊनही तो मिळून आला नाही। तपासणी केली असता वाहनात 30 नग सागाचे दांडे 1.102 सहस्रांश घनमीटर आढळून आले। वाहन किंमत 2,60,000 रुपये, सागवान किंमत 24,536 रुपये, एकूण मुद्देमाल 2,84,536 रुपये। या प्रकरणी वनरक्षक रोहिदास पावरा यांनी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 1, 41 ब आणि 52(1) नुसार गुन्हा दाखल केला आहे। जप्त केलेले वाहन व लाकूड धडगाव टिंबर डेपोवर जमा करण्यात आले आहे। ही कारवाई धुळे वन संरक्षक नीनू सोमराज, नंदुरबारचे उपवन संरक्षक संतोष सस्ते, विभागीय वनाधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर आणि सहाय्यक वन संरक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत अक्राणी वनक्षेत्रपाल चारुशीला काटे व बिलगाव वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे, वनपाल दिलीप पाटोळे, भरतसिंग परदेशी, वनरक्षक मंगेश वळवी, अशोक पावरा, पवन पाडवी, रोहिदास पावरा, दिलवरसिंग पावरा, गिरधर पावरा, दिनेश वसावे व चालक हेमंत पावरा या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता। याबाबतचा पुढील तपास धडगावचे वनपाल दिलीप पाटोळे करत आहेत। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी रवींद्र वळवी मोलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।